हातात द्यावा लागतो. इथं बापाला लागायला लागला 7 नंबर आणि पोराला लागायला लागला 9 नंबर. बाप काही चावीस सोडी ना. पोरग म्हणलं म्हाताऱ्याला एकदा हाता खालून काढल्याशिवाय. आणि लोक म्हणायला लागले पोरग वाईट निघालं, पोरग वाईट निघालं. तुमची जागा तुम्ही समजून घ्या, आपली जागा आपण समजा. आपण वेळेच्या काळामध्ये बदला. वयाला पण तसंच आहे. सून घरात आली, सासरवाशी पोरींचं लय अवघड. पहिल्याने ती 4-5 मिरच्या वाटून काढणार, पाट्यापाशी जाणार, म्हणणार आत्या एवढ्या मिरच्या वाच का, म्हणणार नाही नाही त्यातल्या 2-4 काढून ठेवी. काढल्या पुन्हा वाटत नाही तर मग टाक मग तेवढे. पहिलंच सांग ना किती टाकायचं. सून घरात आली, थोडस मोकळं बायांचं पहिल्याने मोकळं वातावरण. सून घरात आली की लगेच याला कुलूप लागेल, त्याला चावी लागेल, याला अंक करीन, त्याला तंक करीन. कोणी काही बांधून येणार आहे का? पुन्हा म्हणायचं काय बाई माय पप्प्याचं वाटूळ झालं, सूनच खराब लागली. सून खराब नाही लागली, तू हातातला दोरा सोडून दे. वेळेच्या नुसार बदल कर. वेळेच्या नुसार जीवनाच्या माणसाची टप्प्याटप्प्याने अवस्था बदलली पाहिजे. बालपण हे त्याचं संस्कारात बदललं पाहिजे. तारुण्य पण त्याचं शेवेने रंगलं पाहिजे. वृद्धपण त्याचं नाम साधनेने रंगलं पाहिजे. आपल्या भिताटी रंगायला लागल्या घरातल्या. सून म्हणली आता म्हाताऱ्याला डबकं दिल्याशिवाय पर्यायच नाही. म्हाताऱ्याने आपलं वय झालंय, वय झाल्याच्या नंतर आता आपल्याला तंबाखू घातलेल्याच्या नंतर थुकायला जायला अवसर राहिलं नाही. तेव्हा म्हाताऱ्याने गायच्या पिचा बॉक्स आणून ठेवा, गायच्या फेकून द्यावी. गायच्या फेकून देई ना आणि कोपऱ्यात थुकायला लागलं. मग सुनानी चांगलं आतल्या घरात ठेवलं होतं. म्हणजे आता मग खाऊ खाऊ म्हाताऱ्याचा वास यायला लागला. सुनानी उचललं ढोराच्या वाड्यात टाकून दिलं. आता मर म्हणे ती. म्हणजे वेळेला बदल करता आला का? नाही. वेळेला बदल न करता आल्यामुळे घरामध्ये माळजाच्या घरातलं म्हातारं कुठे गेलं? कोट्यात गेलं. कोणामुळे गेलं? सुनामुळे गेलं का? लेकामुळे गेलं का? नाही, याच्या खोडीमुळे गेलं. आणि गावातले लोक म्हणले त्याने माई बाप कोट्यात टाकले. चूक कोणाची? यांची. बदनामी कोणाची? यांची. असं आहे ते. आपण बदल करत नाही. आपण बदललं पाहिजे. आपण वेळेनुसार बदललं पाहिजे. चला आपला विषय तो नाही. आपलं काय चाललं होतं? काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं महिला मंडळ? तुम्ही आठवणीत आणा, मी जरा चहा घेऊन येते. वेळ आहे ना भरपूर. काय झालं होतं? तो घिसाडी वयानुसार बदलला. त्याच्या लक्षात आलं आता आपलं वय झालेलं आहे आणि आपण हे टांगा गावोगावी घेऊन फिरू शकत नाही. म्हणून कुठंतरी आपल्या पोटाची उपजीविकेचं साधन म्हणून आपण कुठंतरी आता स्थायिक झालं पाहिजे. आणि माणसानं खरंच कुठंतरी थांबलं पाहिजे. आल्यापासून नुसता पळायला लागला माणूस. नुसता पळायला लागलाय. पोटातून बाहेर यायची गडबड, बाहेर आलं की चालायची गडबड. चला तुमच्या शिक्षणाची गडबड, शिक्षण झालं की लग्नाची गडबड, लग्न झालं की पोराची गडबड, पोरग झालं की सुनाची गडबड, सून झाली की कोठ्यात जायची. सगळी नुसती गडबड हुंडा करून टाकलाय. कुठेतरी माणसानं थांबलं पाहिजे. आणि थांबून जो आनंद आहे तो पळण्यात नाही. बरं, थांबण्यात जो आनंद आहे का तो पळण्यात नाही. आता आमच्या संस्थेवरती आपल्या षष्टीच्या निमित्ताने एक सांगलीचे पांडुरंग महाराज सोळंके म्हणून जुने कीर्तनकार आले होते. त्यांनी मला सांगितलं लोकांच्या पंक्ती उठवण्यापेक्षा अगोदर तृप्तीचा ढेकर देणं गरजेचं. थांबलं पाहिजे. माणसानं थोडासा विचार केला पाहिजे. आपण आता आलोय 70 वर्ष टाळ तरी म्हणे 70 वर्षाचा एक दिवस काकड्याला खाडा नाही, एक दिवस हरिपाठाला खाडा नाही, दहाव्याला पिंड शिवला नाही. काय उपयोग आहे त्या 70 वर्षाच्या परमार्थाचा? माणसानं समाधान ठेवलं पाहिजे. समाधान थांबलं पाहिजे. त्या घिसाड्याने थांबायचं ठरवलं. घिसाड्याला थांबायचं कळवलं पण आपल्याला कळणार. घिसाड्याने थांबायचं ठरवलं म्हणे एका गावामध्ये छोटीशी दुकान टाकली आणि त्या दुकानामध्ये आता जागेवर बसून धंदा करायचा. पण आता निष्ठावंत वारकरी तो पंढरपूरचा. मग या वारी करता, या दुकानाकरता आपल्याला बाबाला पूजेला आणायचं ठरवलं म्हणे. आणि मग बाबाला पूजेला आणायचं ठरवलं. बाबांना पूजेला आणलं. बाबांचा आरती आदर झाला, गुरुपूजन सोहळा झाला. आणि आता दुकानाच्या उद्घाटनाला बाबा समोर आले. ब्राह्मणदेव बाप्पा आले आणि बाबांच्या हस्ते पूजेचा आरंभ झाला. गंधाची वाटी घेतली, पाण्याचा कलश घेतला, सुपारी घेतली, पूजेचं सर्व साहित्य असणार
पूजा आरंभ झाली आणि सुरुवातीला गंधाची वाटी घेतली आणि गंध त्या दुकानाला लावायची वेळ आली. बाबाने गंध घेतला, दुकानामध्ये तराजू अलीकड समोर अटकवलेली होती. बाबाने गंध घेतला, त्या गंधाच्या वाटीमध्ये आपलं बोट बुडवलं आणि त्या तराजूला लावायचं ठरवलं. तराजूला बोट लावणार तेवढ्यात घिसाडी पळत आला आणि बाबाचा हात धरला. बाबा थांबा म्हणे, लावू नका गंध त्या तराजूला. बाबा नका लावू गंध त्या तराजूला, नका लावू गंध त्या गुट्टीला, नका लावू गंध त्या गणाला आणि नका लावू गंध तुम्ही त्या हातोडीला सुद्धा, पकडीला सुद्धा. इथे कुठल्याच वस्तूला गंध लावू नका. गंध जर सर्वात अगोदर लावायचा असेल आणि सर्वात अगोदर जर पूजा करायची असेल ना तर या आयरनीची करा. बाबा म्हणले, अरे बाबा ह्या पण तुझ्या दुकानातल्याच वस्तू आणि आयरन पण तुझ्या दुकानातली, हिची पूजा का करायची? त्यांनी सांगितलं, बाबा हे तराजू माझ्याकडे कित्येक आले आणि गेले, यातलं घर माझ्याकडे कित्येक आले आणि माझ्या जीवनामध्ये गेले, यातली हातोडी माझ्या जीवनामध्ये कित्येक आली आणि गेली, यातली पक्कड घन गुट्टी प्रत्येक साहित्य बदलत गेलं, पण ही आयरन माझ्या पुरातनाची आहे, हिची पुरातनाची आहे म्हणून पूजा करू नका. हे घन असेल हातोडी असेल यातला प्रत्येक अवयव हा दुसऱ्याला घाव देणार आहे, पण ही आयरन फिरून आणलेला घर दुसऱ्याचे घाव सहन करणारी म्हणून हिची पूजा करा. कसा आहे तो दास, कसा आहे? सुख तिथं लोळांगण घालतोय, सुख त्या तिथं लोळांगण घालतोय म्हणून तो दास कसा आहे? तो आयरनीप्रमाणे जगाचे घाव सहन करतो आणि स्वतःला दास बनवण्याकरता महाराज म्हणले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. त्याने देहाचे कष्ट केले आणि त्या आयरनी सारखे घाव त्याच्या अंगावरती सहन केले आणि मग सुखाने असणारे त्या ठिकाणी काय घातलं म्हणे, लोळांगण घातलं. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर तुम्ही बॉस नका हो, दास व्हा आणि दास होऊन तुम्हाला सुख मिळेल यात नवल नाही. पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या तिथे एक एक पिकाचा उद्गम होईल. त्या पिकाचं नाव काय? अभंगाचं दुसरं चरण. जेथे वसती हरीचे दास, झोपून घ्या, काही अडचण नाही. झोपा आल्या का तुम्हाला बाबा? करायचं का बंद? कोणाकोणाला झोप आली वरती हात करा बरं. बरं कोणाकोणाला नाही आली ते करा. तुम्ही काही बोलत नाही, हसत नाही, रडत नाही, घरी येत नाही, भांडणं तर नाही झाले तुमचे? नाही काही भांडणं गिणणं घरून येता नाही ना? एकदम फ्रेश आहेत ना? महिला मंडळ काही भांडणं गिणणं करून आलात का यांच्या संगत? नाही ना? काही मारामाऱ्या काहीच नाही ना? रडणार बी ना, हसणार बी काहीच नाही ना? काही मारामाऱ्या काही हाना माऱ्या तसं काही झालेलं नाही ना?
तुमचे लग्न झालेत ना सगळ्यांचे? म्हणजे हे काही ना पैसे मागले नाही, मग तुम्ही मारलं का म्हणेनार, हाणलं का म्हणेनार, भांडणं झाले का नाही म्हणेनार. काय एका दिवस होते ना, एका गावात मी कीर्तनाला गेले, एक बाबा तिथून खाली ओट्यावर बसले, खालीच ये ना. म्हणलं बाबा खाली या. बाबा खालीच आहे ना. बाबा खाली या. बाबा येईच ना. तुमच्या बायकोची शपथ खाली या. 7 वेळा शपथ घातली नानानं. म्हणलं आमचे नाना असते तर पळत येऊन बसले असते. घरच्याची शपथ घातल्या पळत नसते आले नाना. खाली या बाबा खाली या. 7 वेळा तुमच्या घरच्याची शपथ आहे, खाली या, इथं येऊन बसा. येईच ना. म्हणलो काय म्हातारे भाऊ हे, इथं लग्नासाठी एवढ्या पंचायती चालल्या, 7 वेळा शपथ घातली बायकोची, तरी म्हातारं खाली आहे ना. आता नेमकं करावं काय हो? म्हणलं गावकरी म्हणलं आहो ते 7 वेळा शपथ घातले. गावकरी म्हणले 8 वर्ष झाली त्याची बायको मेलेली. अशातला काही प्रकार नको घडायला, आहे का नाही? तुमचे या 4 इतक्या मोठ्या महिलांमध्ये त्या तुमचे सगळ्यांचे लग्न झालेलेच आहेत, आहे का नाही? मला वाटलं का रामदास स्वामी सारखं झालं तुमच्यासोबत. चांगलं आनंद आहे. काही काही गावामध्ये खूप अवघड आहे महाराज. एकदा मी असं कीर्तनाला गेले इकडे फुलंब्रीकडे, एक कीर्तनकार कीर्तन झाल्याच्या नंतर एक गावातला माणूस सूत्रसंचलन करायला आला. आता ते गावातले येणारे असले कमिटीतले शहाणे असते, न त्यांना हरिपाठ माहीत, न काकडा माहीत, न भजन माहीत, न काहीच नाही माहीत. ते फक्त येणार आणि शायनिंग आणणार. आला तो पळत असतो, माहीत घेतला हातात. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यामधली ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वैकुंठवासी हरिभक्त पारायण विद्याताई महाराज जवळेकर यांनी वेळेत येऊन सेवा केली, त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मी म्हणलं असं कसं काय झालं? गावकरी म्हणले ते आत्ता मोती म्हणून आता असे गाव वेगळे वेगळे. तुमचं फ्रेश वातावरण आहे का ना, मस्त मोकळा. मला एका दिवशी असं बोर झालं की मी नानाला फोन करीत असते, काय चाललं काही नाही. त्यांच्या संग एक 10 मिनिटं बोललं की माणूस असं कसं फ्रेश होऊन जातं. मी नेहमी म्हणत असते, नाना तुम्ही म्हणजे गोल चेंडू कसा आहे? गोल चेंडू. नाना म्हणले नाही नाही. मी म्हणलं नाही नाही असं नाही, मला माणसं ओळखायची सवय. म्हणलं तुम्ही म्हणजे असा गोल चेंडू, कुंकडं फेकला कुठं फेकला की फिटच बसणार. नाना म्हणजे कोणता माणूस कुठं आणायचा, कसा धोरणाला लावायचा हे शिकायचं म्हणजे नानाकडे शिकायचं. चला आपलं बायकोच्या शक्तीनं वाढलं एवढं. या असं बाया माणसाचे नाव घेतले की वाढतच चलत. 10 माणसं भेटलेले बरे, पण एक बाई 10 माणसाला माणूस उत्तर दे, पण एका बाईला उत्तर द्यायचं म्हणलं की लय. अहो ती दिंडी काढतो, मी तर म्हणते त्या दिंडीपेक्षा इकडे वाळूच्या हायवा काढलेली बरी हो. एवढं अवघड आहे. संध्याकाळी दिंडी ढेप्याला पोहोचली की बाया येणार. ओ महाराज काय झालं? अहो ती ह्या बाईने आरसा घेतला, त्या बाईने कंगा घेतला. त्यांची दिवसभराची भांडणं. एखाद दिवशी दिंडीत असं काही नाही झालं. तुम्ही म्हणते आज माऊलीची कृपा झाली बरं का, दिंडी मस्त आली. लगेच एखाद्या रावटीतली बाया येणार, म्हणणार बाई ती बाया माझ्याकडे चांगलंच नाही बघत, मला त्या रावटीतच नाही करत. आता हे काय घराणे आहे का? हा अवघड आहे. महिला मंडळाचा स्वभाव. आमच्या घरी एक जुन्या पाहुणा यायचा, तेव्हा त्यांचा दोष नाही. देवाने बाई नावाचं श्री नावाचं तत्व बनवत असताना रुक्मिणी आई साहेबाची आणि देवाची भांडणं झाले होते. आणि त्या गडबडीत काय झालं, गोळा असा झाला म्हणे इथला हाडूक टाकायचं देव विसरून गेलं. नाही कळलं ना तुम्हाला? नाही कळलं ना? कळलं ना? इथला हाडूक बसायचं विसरला म्हणून देव. आता कळलं तुम्हाला, पण उद्या किती कळलं, आज नाही कळलं. चला काय चाललं होतं आपलं बायकोची आयरनीचं झालं ना बाबा. तुम्ही मधल्या टप्प्यात झोपले होते काय? उशिरा मेळ लागला तुम्हाला. मधल्या टप्प्यात झोपले गिपले नव्हते ना, जागी होते ना, मस्त फ्रेश. लांब बसल्यामुळे घोळ झाला असेल. बरे तिकडे सांगलं. मी पहिल्यांदा मला अशी सवय होती हाताखाली माणसं घ्यायची, असं बाबा तसं बाबा. एका कीर्तनात मी असं समोर माणसाने घेतलं आणि एक बाबाला असे सारखं प्रश्न विचारायला लागले. तर बाबाची बायको सगळ्यात माझं बसली आणि तिला असा राग आला, तिच्या नवऱ्याला प्रश्न विचारते. तिथून फोन लावला. बाबा ते मोबाईल नवीन हँडसेट आलेला
गेला बाबाला काही त्याचा मिळत नाही. बाबा फोन उचलायला गेले आणि गपकन ओपन आवाज झाला आणि मी ऐकते ना गपकन ओपन आवाज झाला की मेले तुला काय माग जागा नव्हती का तेव्हापासून ते म्हातारे माणसं पुढे घ्यायचे बंद केले. मध्ये मध्ये ते लहान लहान लेकरं बसायचे. मी मला गुळ खायची सवय. ते एक पोरग गुळ घ्यायला बसायचं ते गुळच खरड लागायचं. एकदा खाल्ला खरड, दोनदा खाल्ला खरड, तिसऱ्यांदा खाली बघितलं तर पोरग असं करायचं आणि मग गोळी करायचं मला द्यायचं. तेव्हापासून ते लहान लहान लेकरं सुद्धा बंद केले. लहान लहान लेकरं नाही करा होती. आमच्या शाळेमध्ये ही पोरगी छोटीशी संस्थेत नाही सगळ्यात छोटी आहे. ते 8 दिवस शाळेतच गेली नाही. म्हणलं जायचं आहे म्हणलं नाही जायचं मला. मार्केटला गेलो आम्ही एक दिवशी. तिचे प्रिन्सिपल समोरून आले. म्हणलं श्वेता पळ तुझे गुरुजी आले 8 दिवस झालं शाळेत नाही. ती म्हणली ताई तुम्हीच पळा. म्हणलं शाळा तुझी बुडवली तू आणि गुरुजी तुझे मी कशाला पळू. ते ताई तुम्हीच पळा. मी म्हणलं अगं माझा समज काय शाळा तुझी गुरुजी तुझे बुडवले तू. ती म्हणली ताई तुम्हीच पळा. मी म्हणलं मी का पळू. तिने सांगितलं मी गुरुजीला सांगितलं होतं आमच्या ताई वारल्यात मी 8 दिवस शाळेत येणार नाही. घेऊन तिकडे नाथसागरकडे चाललेले बरे एवढा त्रास आहे. पण ज्या वेळेला हे लेकरं हे वारकरी संप्रदायाचा पोशाख अंगावरती धारण करतात आणि तुमच्यामध्ये समाजामध्ये उभा राहतात ना त्यावेळेला वर्षभर जागून काढलेली रात्र आणि 1 तास पोरगी कीर्तनात उभा राहिली आणि तिच्यासाठी टाळी पडली की ती वर्षभराचा शील निघून जातो. म्हणून त्याच्यासाठी टाळी वाजत जा. एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाहीये. तुम्हाला 10-10, 15-15 वर्ष लेकरं घरी ठेवून नीट जेवायचे सुद्धा आपल्याला काय वय त्या मुलींचं काय. नाना म्हणले या दोघीला आणा. नाना म्हणलं याचं चार्ज वेगळं आहे. ते म्हणले ते एक दोघी फ्री आहेत तुमच्यावर ते 2 फ्री आहेत म्हणे घेऊन या. एवढं सोपं नाही महाराज. या कधी पैठणला आले तर बघायला कसा आनंद आहे तिथं कसा आनंद वाटतो संस्थेमध्ये. खूप काही म्हणजे खूप ह्या वयामध्ये नाना सुद्धा विद्यार्थी सांभाळतात. आमच्याकडे सुद्धा मुली आहेत. म्हणून त्रास तर होतच असतो. चांगले काम करायला गुरुवारी राऊत बाबा पाठामध्ये म्हणायचे अरे चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक असतात. वांगल्या रस्त्याला गतिरोधकाची गरज नाही. स्वर्गीय सिंधुताई सपकाळ म्हणायच्या फुलांच्या शेजावरून का चालत असताना काटे बोचतच असतात आणि बोचणारच आहेत. काटा बोचला म्हणून तुम्ही चालायचं थांबू नका. कारण काट्याला नुसतं बोचणं माहितीये वेदना माहित नाही. त्याच्यावरती पाय एवढा घट्ट करा की ते बोचणारा काटा एक दिवशी म्हणला पाहिजे आईये वेलकम सुस्वागतम. बोचणारा काटा असे बरेच काटे. मग काटे बोचले म्हणून थांबू नका चलत राहा. चांगले काही लोक विजवणारे काही लोक पेटवणारे आणि काही लोक शेकणारे. काय काही लोक हिजवणारे काही लोक पेटवणारे आणि काही लोक शेकणारे. या पेटवणाऱ्या करता भागवतामध्ये 28 नरकाचं वर्णन आहे. त्या 28 नरकातल्या मध्ये एखाद्या नरकात देव त्याला टाकवेल कोणाला पेटवणाऱ्याला. पण हे शेकणार आहे का याला 29वा नरकच तयार करावा लागेल. विठ्ठल एखाद्या वेळेला पेटवलेलं बरं पण शेकलेलं वाईट आहे. बरं शेकणाऱ्यांनो शेकलेलं वाईट आहे. म्हणून शेकताना जरा विचार करत जा. पेटलंय खरं नाही विजवता आलं तर नका विजू पण कमीत कमी शेकू तरी नका. नाही विजवता आलं ना तुमच्या हातातली गोष्ट नाही विजवणं तर सोडून द्या विषय. पण शेकायचं काम करू नका. बऱ्याच लोकांना शेकायचे काम आहे. शेकणाऱ्यांची यादी कोण्या देव कुठं टाकेल आणि कुठे नाही राम जाणे बाबा. आपला विषय तो नाही. आपला विषय चालू आहे. तुम्हाला सुख मिळालं पण तुम्ही जर देवाचे दास झाला तर सुख मिळेल याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे की दास होण्याकरता चालू मंगलाष्टिकेमधून पळालेले बाबा दास झाले तर मग परिणाम काय झाला. नुसतं सुख नाही तर सुखाचा कल्लोळ उठला. नुसता कल्लोळ नाही उठला तर ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या ठिकाणी एक पीक उगवलं. काय पीक उगवलं
व्हायला लागलं आणि पापाचा नाश व्हायला लागला. उदाहरण सांगायचं झालं तर आज इथे रामदास स्वामींचं मंदिर आहे म्हणून आज काय व्हायला लागलं, कीर्तन, भजन, हरिपाठ, दासबोधाचं पारायण व्हायला लागलं की नाही. मग हे पुण्य पिकायला लागलं का नाही. पुण्य पिकून हे भजनाचे हरिपाठाचे बोल एखाद्या अवगुणी माणसाच्या, दुर्जन माणसाच्या कानावरती गेले तर 1 महिन्याने, 2 महिन्याने, 4 महिन्याने का होईना तो मंदिरात दर्शनाला येईल. म्हणजे पुण्यही पिकायला लागलं आणि पापाचा काय व्हायला लागला, नाशही व्हायला लागला. सुख तर मिळेलच, पण तुम्ही ज्या ठिकाणी जाल, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे, साधूच्या वास्तव्याने पुण्य पिकतं आणि पापाचा नाश होतो. एवढंच नाही, साधूच्या खुणामध्ये, अंगाच्या अवयवामध्ये, प्रत्येक जाग्यावरती, प्रत्येक अंगामधल्या रोमामध्ये काय पुण्याचा साठवा पडलेला आहे म्हणे. आपल्या भगवानगडावरती घडलेली घटना आहे. भगवान बाबाने म्हणे आपलं त्यांच्यावरती स्त्रीचा आरोप आला आणि स्त्रीचा आरोप आल्यावरती अत्याचाराचा आरोप आला आणि भगवान बाबाने या सगळ्याचा पुढे परीक्षा द्यायची ठरवली आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरता एक कृत्य केलं म्हणते. भगवान बाबाने त्या काळामध्ये कृत्य केलं. तो काळ साहजिक होता, त्यामध्ये लोक भावनिक होती, त्यामध्ये लोक श्रद्धाळू होते. आज 2 दिवसापूर्वी आपल्या तारकेश्वर गडावरती पाथर्डी तालुक्यामध्ये तोच प्रकार जशास तसा घडला. तोच प्रकार जशास तसा आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडाची महंत, जो भगवान बाबांच्या काळामध्ये भगवान बाबावरती स्त्रीचा आरोप आला आणि भगवान बाबांनी ठरवलं, या सज्जनाच्या नजरेमध्ये मला सज्जन जर म्हणून राहायचं असेल तर इथं मला काळाची गरज आहे आणि इथं मी काहीतरी परीक्षा दिली पाहिजे. म्हणून भगवान बाबांनी स्वतःचं अंग कापलं म्हणे आणि अंग कापून ज्या ठिकाणी तो गडाच्या पायथ्याशी पखाल डोह आहे म्हणे, त्या डोहाच्या किनाऱ्यावरती गारगुटीच्या खड्याने आपलं अंग कापलं. आणि एवढंच नाही, मला सांगायचं, साधूच्या प्रत्येक वास्तव्यामध्ये रोमामध्ये पुण्य उगवण्याचं सामर्थ्य आहे. ज्या ठिकाणी भगवान बाबाचे रक्ताचे थेंब त्या अंग कापताना पडले, त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी उगवल्या. आज सुद्धा भर चैत्रात जरी तुम्ही त्या पखाल डोहावरती गेले, पाण्याचा थेंब जरी नसला तर ते तुळशीचा वृक्ष जशास तसा आणि हिरवागार जशास तसा. याला म्हणायचं साधूच्या वास्तव्याने तुळशी उगवल्या म्हणजे पुण्य पिकलं आणि पापाचा असणारा नाश झाला. तोच प्रकार आज आदिनाथ शास्त्री तुम्ही ऐकला असेल सर्वांनी मीडियावरती. आमची परवा दिवशी पैठणमध्ये त्याच्या संदर्भाने एक बैठक झाली, त्यामध्ये खूप मोठे होते. मी सगळ्यांचा म्हणजे आता त्या बैठकीमध्ये आमची नाही ती यादी, पण काय दिसलं त्यांना गुण माझ्यामध्ये तर मला बोलत असतात ते नेहमी. ती परवा दिवशी बैठक झाली. अरे परीक्षा द्यायची कोणाकडे, जो आपल्यापेक्षा सज्जनच्या यादीत आहे, जो आपल्यापेक्षा वैराग्य संपन्न आहे, जो आपल्यापेक्षा ज्ञानाने महान आहे. अहो रात्रंदिवस माणूस संसारात पडलेला आहे. आपल्यापाशी बसतो तोपर्यंत तो वारकरी आणि आपल्यापासून उठून गेला की एका धाब्यावर त्याची गाडी उभा आहे, त्याच्यासमोर राहील. त्याच्यासाठी ही परीक्षा. आदिनाथ महाराज 1.5 तास रक्ताच्या तारोळ्यात पडलेले होते. 1.5 तास. 5 वाजता कृत्य केलं, 6:30ला त्यांना पाहिलं. गनिमत प्रारब्ध चांगलं म्हणून ड्रायव्हर त्या ठिकाणी त्यांना कीर्तनाला घेण्याकरता आला आणि ड्रायव्हरने पाहिलं तर बाबा रक्ताच्या धारोळ्यात पडलेले. गनिमत प्रारब्ध चांगलं. 10 मिनिटात पाथर्डी दवाखान्यात आणलं आणि पाथर्डीमध्ये दवाखान्यात आणल्याबरोबर ऑपरेशन सक्सेस झालं आणि बाबा वाचले. पण डॉक्टरांनी सांगितलं या कृत्यामुळे बाबांचं 20 वर्ष आयुष्य कमी होणार. विठ्ठल वास्तव्याने पुण्य पिकतं आणि पापाचा नाश होतो. महाराज म्हटले एवढंच नव्हे तर या दासाच्या रक्षणासाठी तो पंढरीशी परमात्मा जो भगवंताचा दास झालाय, तो भगवंत स्वतः हातामध्ये सुदर्शन चक्र घेतो आणि त्याचं रक्षण करतो. हाती घे सुदर्शन
सुदर्शन चक्र घेतो आणि त्याच्या रक्षणासाठी फिरत राहतो म्हणे. आता आपण जर पाहिजे ठरवलं कोणासाठी फिरला, अंबरीश राजाची कथा श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. अंबरीश राजाला ज्यावेळेस दुर्वाचार्याने त्यांच्यावरती उपवासामध्ये आपल्या द्वादशीच्या व्रतामध्ये आमंत्रित केलं भोजनाकरता, पण दुर्वासाला येण्याकरता उशीर लागला. म्हणून राजाने एक पाण्याचा, अंबरीशाने एक थेंब ग्रहण केला. दुर्वासाला राग आला आणि दुर्वासाने त्यांच्या मागे काडी फेकली म्हणे. पण त्याच्यासाठी रक्षण करण्याकरता भगवंताने सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं आणि त्यांचं रक्षण केलं. एवढंच आहे म्हणे, तो भगवंत रक्षण तर करतो, पण आशा दासाच्या घरी चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. अशा निस्वार्थ भक्ताच्या घरी भगवान परमात्मा म्हणेल ती सेवा करतो. अभंगाचं शेवटचं चरण.
अशा दासाच्या घरी भगवान परमात्मानं सांगता काम करतो. तुम्हाला जर वाटत असेल सुख हवंय, तुम्हाला वाटत असेल आपल्या वास्तव्याने पुण्य पिकावं, पापाचा नाश व्हावा, आपल्यासाठी भगवंताने उभा राहावं आणि आपल्या घरी येऊन काम करावं, याकरता जसे रामदास स्वामी भगवान प्रभू रामचंद्राचे आणि हनुमंतरायाचे दास झाले, तसे तुम्ही सुद्धा हरीचे दास व्हा. तुमच्या जीवनात सुद्धा या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग दास होण्याकरता काय करावं लागल? त्याकरता परीक्षा तर द्यावं लागल आणि त्याकरता सगळ्यात सोपं साधन कलियुगामध्ये सांगितलंय ते म्हणजे भगवंताचं भजन. म्हणून आपण सर्वजण एकदा भजन करू. वरती हात करा सर्वांनी. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुका बाई ज्ञान सकळा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुका बाई ज्ञान सकळा.
त्यांची तब्येत चांगली हे आम्ही असं तडतड करतो काही मिळच लागला थांबले ते घिसाड्यासारखं निवांत आपलं काही भाऊ कोणाचं राजा म्हणून ते गाव गेले हनुमान बाहेर असं मस्त काम आहे नानांचं निवांत सेवेचा योग आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपल्याला दास होणं गरजेचं आहे जिवंत उदाहरण आपल्या समोर समर्थ रामदास स्वामी आहेत त्यांनी दास झाले म्हणून आज त्यांच्या जीवनामध्ये काय आहे सगळीकडे सुख सुख आहे म्हणून हे सुख आपल्या जीवनामध्ये लाभावं आणि आपल्याला दास होण्याची सद्बुद्धी समर्थ रामदासांनी द्यावी एवढीच प्रार्थना आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून समर्थ रामदासांच्या चरणी करते झालेले कीर्तन पुष्प तुम्हा सर्व मायबापांच्या समर्थ रामदासांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते वाणीला विरम देत असताना जे सुयोग्य आहे ते श्री गुरूंचं जे आरोग्य आहे तो माझ्या अल्पमती अल्पबुद्धीचा दोष समजून माझं मला परत द्या जे माझं आहे ते मला जे तुमच्या प्रपंचाकरता आणि परमार्थाकरता कामाला येईल ते नक्की घेऊन जा आणि जे कशाच्याच कामाला येणार नाही ते माझं मला परत देऊन टाका बऱ्याच बायाने तुटके चपला बाहेर सोडल्यामुळे घेऊन जा महाराज असं काय आणि चांगलं ते घेऊन जा म्हणलं माझ्या नव्या नेल्या आणि तुटक्या बाहेर सोडून दिलं असं काही करू नका म्हणून झालेली सेवा विनोदाच्या हसण्यामध्ये अतिशय आनंदामध्ये ही सर्वच पूजनीय महाराज मंडळी त्यामध्ये आदरणीय बाबा आहेत बंडू महाराज आहेत दत्त महाराज आहेत नाना आहेत आणि सर्वच विद्यार्थी मंडळी आहे आमच्या संस्थेतले 2-4 विद्यार्थी आहेत आणि मृदंगावरती थापा आहे आप्पा आहे सर्वच मंडळींची साथ अतिशय उत्साहामध्ये कधी वेळ गेला ते सुद्धा कळवलं नाही दिनांक 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये नवीन ॲडमिशनची आता नाव नोंदणी चालू आहे पण त्या कालावधीमध्ये नवीन ॲडमिशन आहे आपल्या संस्थेमध्ये असे ऑप्शन आहे ज्या मुलीला वडील नाही तिच्यासाठी 50% डोनेशन आहे आणि ज्या मुलीला आई वडील नाही तिच्यासाठी रुपयाही डोनेशन नाही आपल्या गावामध्ये एखादी गरिबाची मुलगी रोज मोलमजुरी करतोय तर तिचा स्वर चांगला आहे ताल चांगला आहे तिला सुद्धा जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं ॲडजस्ट करण्याची तयारी आहे म्हणून अशी जर एखादी मुलगी असेल आपल्या गावातून कोणाला ह्या मुलींकडे पाहून टाकायची इच्छा झाली असेल तर आता सध्या नाव नोंदणी आहे प्रवेश आपला मर्यादितच असतो लय जास्त आता 30-40 मुली आहेत आपल्याकडे पण ह्या वर्षी 50 मुलीचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे म्हणून एक 9-10 जागा शिल्लक आहे कुणाला जर आपली मुलगी पाठवायची असेल तर नक्की पाठवा का पाठवा तर हा कारखाना म्हणजे दुर्जन नावाचा ऊस टाकायचा आणि सज्जन नावाची साखर देणारा जगातला एकमेव कारखाना असेल तर त्या वारकरी संप्रदायाच्या वारकरी शिक्षण संस्था आणि इथं कसा बी चालतो आडवा चालतो येडा चालतो गबाळा चालतो अरे आळंदीमध्ये येताना पोरं कसले बी येतात पण माझी माऊली कुशीत घेते आणि येताना महाराज बनवूनच पाठवते जा माऊलीच्या कुशीमध्ये जा आणि समाधानाने माऊलीला एकदा कवटाळून ज्ञानोबरायच्या समाधीला मिठी मारा आणि ज्ञानोबरायला एकदा नाथ महाराजाला पैठणला कुठल्याही संताकडे जा आणि कवटाळून समाधीला मिठी मारा सांगा मला पदरात घ्या मांडीवर बसवतात संत मांडीवर म्हणून ह्या पाठवजा संस्थेमध्ये आल्याच्या नंतर काळाची गरज आहे म्हणून जर आपली कोणाला मुलगी पाठवायची असेल तर नक्कीच नानाकडे संपर्क करा कोणाकडेही केला तरी चालेल झालेली सेवा पुनश्च एकदा या सर्वांच्या चरणार्विंदी समर्पित करते आणि ही सर्व बाहेर गावून आलेली मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतील वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर